जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज उरली आहे का? कोण आहेत ही लोक ज्या रस्त्यावरून आपण श्रद्धेने चालतो, जिथे साक्षात महागणपतीचं मंदिर आहे, त्याच ठिकाणी कचऱ्याचे डोंगर? हे दृश्य पाहून कोणत्याही सुज्ञ नागरिकाचं डोकं संतापाने फाटल्याशिवाय राहणार नाही. हे बघा आमचा भोपर नांदिवली रस्ता. एकीकडे आपण प्रगत शहराच्या गप्पा मारतो, सरकारने आपल्याला चांगले रस्ते दिले, पण आपण काय करतोय? बाप्पाच्या फोटो समोर आणि मंदिराच्या परिसरात निर्लज्जपणे कचरा फेकतोय. ही कसली भक्ती आणि हे कसले नागरिक? प्रदूषण तर वाढतच आहे. केडीएमसीचे सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून दररोज वेळेवर गाडी घेऊन येतात, रस्ते साफ ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात, पण काही निर्ढावलेल्या लोकांना त्यांचं काहीच देणं घेणं नाही. घंटागाडीत कचरा न टाकता रस्त्यावर फेकणं ही जणू त्यांची सवय झाली आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचा थोडा तरी आदर ठेवा. कचरा टाकू नका असे फळक लावल्यात, सीसीटीव्ही लावल्यात, तरीही हे प्रकार सुरूच आहेत. माझी प्रशासनाला आणि ज्यांच्याकडे या सीसीटीव्हीचं ऍक्सेस आहे त्यांना नम्र विनंती आहे, आता वेळ आली आहे कठोर पाऊल उचलण्याची. दररोज कचरा टाकणाऱ्या या गुन्हेगारांचे चेहरे समोर आणा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. हे आता सहन करण्याच्या पलीकडे गेलं आहे. जराही सिव्हिक सेन्स नाही, नागरिक भान नाही. कुठेही जागा दिसली नाही तर तिथे कचरा फेकायचा. हा रस्ता आपला आहे, हे शहर आपलं आहे. कचरा रस्त्यावर फेकून प्रदूषण वाढवू नका. आपल्या शहराची प्रतिमा मलिन करू नका. कृपया केडीएमसी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा आणि जबाबदार नागरिक बना. स्वच्छतेचा संकल्प करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.